हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक मित्र, हॅलो हॅलो हॅलो. पा या काही दिवसाच्या याच्यावर पोलीस भरतीची ॲड आलेली आहे मित्र. आणि पोलीस भरतीची ॲड आल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये असे प्रश्न येत असतात, तर ते प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत मित्र. याच्या अगोदरचे प्रश्न तुम्हाला पाहायचे असतील तर मित्र तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं महत्त्वाचं, कारण की याच्या अगोदरचे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. ओके, तर चला. एक मोटार 1.5 तासामध्ये 90 किलोमीटर अंतर जाते, तर ती 04 म्हणजे 4 तासामध्ये किती अंतर जाईल? ओके, तर पहा मित्र, 1.5 तासामध्ये 1.5 तास म्हणजे किती मिनटं? 1.5 तासामध्ये 90 किलोमीटर म्हणजे या ठिकाणी 190 मिनटामध्ये 90 किलोमीटर जाते. बरोबर आहे ना? ओके, 190 मिनटामध्ये 90 किलोमीटर जाते म्हणजे 60 मिनटामध्ये म्हणजे एका तासामध्ये. ओके, एका तासामध्ये म्हणजे 60 मिनटामध्ये 60 काय होणार तिनं? 60 किलोमीटर जाते. ओके, आलं लक्षामध्ये? 60 मिनटामध्ये तिने काय करते? 60 मिनटामध्ये जाते. तर असं तुम्हाला जमत नसेल तर करायचं काय? ओके, सोपं सांगतो. असं जमत नसेल तर काय करायचं? आता 1.5 तास आहे, तर 1.5 तास म्हणजे किती मिनटं आहे? 1.5 तास म्हणजे 90 मिनटं. 90 मिनटामध्ये 90 किलोमीटर जाते म्हणजे 60 मिनटामध्ये किती जाईल? ओके, तिरकस करायचं. आता इथं लिहितो मित्र मी, किंवा या ठिकाणी लिहितो तिरकस गुणाकार म्हणजे तशी 60 गुणाकारामध्ये 90 भागिले किती? 90. हे 90 कटले, 90 कटले म्हणजे या ठिकाणी 60 जाईल. 60. ओके, म्हणजे इथपर्यंत बरं काय, पुढे गेलं नाही आपण, इथपर्यंत सांगालो. इथपर्यंत उत्तर किती? ते 60. म्हणजे 1.5 तासामध्ये 90 किलोमीटर, तर एका तासामध्ये 60 किलोमीटर. एका तासामध्ये जर ते मोटारसायकल किंवा ते मोटार 60 किलोमीटर जात असेल तर 4 तासामध्ये किती जाईल? 6 चौक 24 म्हणजेच 240 किलोमीटर मित्र हो. आवडला तर लाईक करा मित्र हो. आणि नवीन असाल तर या चॅनलला काय करून घ्या? सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही जर हा नवीन तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर इतर व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ काय करा मित्र? शेअर करा. कारण की आता पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, लिपिक यांची या ठिकाणी भरती निघणार आहे. त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे, कारण की बेसिकपासून तर कन्सेप्ट तुम्हाला समजले तुमच्या कोणाला इतरांना, तर याच्यामध्ये जास्त अडथळे येणार नाहीत मित्र हो. दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येला 03 म्हणजे 3ने निशेष भाग जातो? या पद्धतीचे व्हिडिओ, या पद्धतीच्या कसोट्या आपण पाहिलेल्या आहेत. तुम्हाला जर याच्याहून अधिक जर पाहायचं असेल, 3ची कसोटी, 4ची कसोटी, 5ची कसोटी, 6ची कसोटी, 7ची, 8ची कसोटी, 11ची कसोटी नव्हे तर 73पर्यंत 71पर्यंत आपण कसोट्या बघितल्या. त्या संपूर्ण कसोट्यांचा व्हिडिओ आपल्या या चॅनलवर आहे मित्र. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्टमध्ये गणित पहा आणि तिथं समजे बाकीचे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहू शकता. ओके, 3ची कसोटी म्हणजे काय मित्र हो? 3ची कसोटी काय सांगते? या संख्यांच्या अंकांची बेरीज केली असता ती संख्यांच्या अंकांच्या बेरजेंच्या पट्टीमध्ये येत असेल तर काय होत असते मित्र हो? तिला 3 भाग जातो. 3 आणि 2 किती? 5. 5 आणि 4 9. 9 आणि 2 किती? 11. ह्या 11ला 3 भाग जातो का? जात नाही. पण दुसरं मोजूता, ती 7. 7 आणि 3 10. 10 आणि 2 12. या 12ला ज्यावेळेस 3 भागलं तर किती? परिपूर्ण भाग जातो. म्हणजे पर्याय क्रमांक कोणते योग्य आहे? पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे मित्र. आवडलं तर नक्की लाईक करा आणि मी सांगितल्याप्रमाणे नक्कीच करा. नंतरचा प्रश्न पाहूया. ज्या कोणाचे माप, ओके, ज्या कोणांचे माप 90पेक्षा कमी आणि 0पेक्षा जास्त त्यास काय म्हणतात ते? आता मित्र, ज्या कोणाचे माप 90पेक्षा कमी असते आणि 0पेक्षा जास्त असते त्या लघुकोन म्हणतात ते. आता विशाल कोण, काटकोन कशाला म्हणावं? अशा पद्धतीने 360चं काय असते? वर्तुळ असते. हे 90 कोणाचं असते? या ठिकाणी 90, या ठिकाणी 90. 90 कोणाच्या खाली असेल. ओके, 90 कोणाच्या खाली लघुकोन असतो. 45 45 90 कोणाच्या वर असतो. तो काय असतो? विशाल कोण असतो. इथं प्रविशाल कोण नाही, विशाल कोण आहे. म्हणजे या प्रश्नांचं योग्य उत्तर लघुकोन आहे बरं काय. म्हणजे विशाल कोण कसा असतो? 90च्या वर असेल, 90च्या वर 110 असेल, 120 असेल, 130 असेल. लक्षामध्ये जर 180च्या कमी, 180च्या कमी का? 180 हा सरळ कोण आहे, हे बी महत्त्वाचं आहे. कोणता आहे?
सरळ कोण हा 180चा आहे, याच्याबद्दल आपण व्हिडिओ टाकले आहेत मित्र, हे पाहू शकता तुम्ही. ओके, इथे 3 सांगले. विशाल कोण यापैकी नाही आहे. याचं योग्य उत्तर काय आहे? एक पर्याय क्रमांक 1 आहे लघुकोन. 90पेक्षा कमी आणि 0पेक्षा जास्त म्हणजे तो लघुकोन असतो. आता 1 मीटर बरोबर किती मायक्रोमीटर? आता 1 मीटर बरोबर किती मायक्रोमीटर हा प्रश्न त्याने विचारला मित्र. 1 मीटर म्हणजे 1चा घन. इथं मावते की नाही मला माहीत नाही, लिहिण्याचा प्रयत्न करूया. 1चा घन म्हणजे 1 मीटर मायक्रोमीटर. आता मित्र हो, इथं महत्त्वाचं आहे 10-6 म्हणजेच बरोबर 1 काय मायक्रोमीटर. लक्षामध्ये 10-6 बरोबर 1 मायक्रोमीटर असतो. आता याला इकडे घेऊया मित्र हो. 1 मीटर बरोबर मावना लिहू. 1 मीटर बरोबर या ठिकाणी 1 याला व्यस्त करूया. 10⁻6 बरोबर या ठिकाणी 1 -6 इथं मी शॉर्टकट मध्ये 2 स्टेप कमी केल्या मित्र, मावत नसल्या कारणाने, लिहिता येत नसल्या कारणाने. म्हणजेच या ठिकाणी काय येते 1 2 3 4 5 6 शून्य द्यायचं. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक हे या ठिकाणी येते. एकक दशक शतक हजारचा लक्ष या ठिकाणी 10 लाखापर्यंत होते. तर 10 लाख दिलं नाही तर याच्यामध्ये दिलं पर्यायामध्ये, तर 10 इथपर्यंत आहे. 10चा कितवा 6 आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे मित्र. आता इतर लक्ष द्या. 17वा प्रश्न आहे. 17वा प्रश्न तुमच्या समोर दिसते, पर्याय क्रमांक तुम्हाला दिसतातच, बरोबर ना. आता बघा वर्गमुळामध्ये दिसते, वर्गमुळामध्ये 0.0169 आहे. आता इथं पाहायचं आपण, ज्याही वर्गमुळामध्ये जर समजा असं वर्गमूळ असेल आणि त्याच्यामध्ये जर 0 असं 0 पॉईंट, आता हे 0.169 आहे, किती आहे इथं 4 आहे. इथं जर हे वर्गमूळ कटाप करायचं असेल, हे वर्गमूळ कमी करायचं असेल, याला बाहेर काढायचं असेल, याच्यामध्ये दशांश नंतर किती स्थळ आहेत? 4 स्थळ आहेत. आपला 2 स्थळ घ्यावं लागते. ओके, 2 स्थळ घ्यायचं. मग त्यापूर्वी काय करणं महत्त्वाचं आहे की हे कितीचं वर्गमूळ आहे? 169. 169 13चं वर्गमूळ आहे, हे महत्त्वाचं आहे. इथं पर्यायामध्ये 13च आहे तर काही प्रश्नच नाही आपला, याचं काही तेवढं डोक्याला ताण नाही. आता इथंशी महत्त्वाचं आहे की 1 2 3 4 स्थळ आहेत, 2 स्थळ द्यायची. म्हणजे इथंशी पॉईंट द्यायचा, इथं 0 द्या, 0.13 याचं पर्याय क्रमांक उत्तर येतं बा. उत्तर 3रं आहे मित्र हो. म्हणजे 0.013 म्हणजे दशांश स्थळानंतर या 13 म्हणत नाही, ते 0.13च म्हणतात ते. ओके, हे पण लक्षात राहणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता नंतरचा प्रश्न आहे, बरेच इथं कन्फ्यूज होतं ते. पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? आता इथं कोणता अपूर्णांक आहे बाबा? 16/15 आणि 9/8, 13/15, 6/5. बघा, अशा अपूर्णांकामध्ये ज्या वेळेस तुम्हाला असा अपूर्णांक दिसतो मित्र हो, सर्वात मोठा अपूर्णांक सांगितला. याच्यामध्ये सर्वात मोठा जो अपूर्णांक दिसते ते लहान असते आणि जे लहान असते ते मोठा असते. म्हणजे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नांचं योग्य उत्तर असते. ओके, नंतरचं बघा 85चा वर्ग काढा. 85चा वर्ग असो का कितीचा वर्ग असतो, आपण शॉर्टकट पद्धतीने काढू शकतो. 85चा वर्ग आहे, एक स्थानी 5 आहे, 5 घ्यायचं 25. आता 8च्या पुढची संख्या घ्यायची, 8च्या पुढची संख्या 9 घ्या. 9 8 किती 72. ओके, आपले असे व्हिडिओ पडल्या झाले आता मित्र हो. म्हणजे 72 आणि 25, 72 आणि 25, 72 आणि 25 या ठिकाणी बघा. ओके, पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे. असे शॉर्टकट पद्धतीने काढू शकता. आता हीचं पाहिजे काहीच नाही, हे अवघड आहे, अवघड काहीच नाही मित्र हो. 78चा वर्ग, 78चा वर्ग मित्र, 8 8 64 पाहायचे. ओके, 8 8 64, 64ला इथे 4 येते एक स्थानी आले. आता एकक स्थान कधी समजा एकच येतं, हे तिन्ही ठिकाणी 8 8 आहेत. ओके, आपलं हे तिन्ही बघावं लागतं, याचं एकक स्थान येऊ शकत नाही. 8 8 64, 64ला 4 हातच्या किती 6. आता ह्या दोघांचं काय करायचं? ओके, दोघांचा करायचा गुणाकार करून दुप्पट करायचं. 7 8 8 8 7 8 56. ओके, 56ची दुप्पट, 56ची दुप्पट करायची. 56 112. ओके, तर 56 आणि 56 112, 112 आणि 6 117, 17ची ला इथं 7 आले.
नंतर हातच्या 11 आले मित्र. हो हो, लक्ष घ्या. साती साती, आता याचा जसा वर्ग केला तर त्या एक दशक स्थानचा काय करायचा, वर्ग करायचा. साती साती 49, 49 आणि 11. ओके, इथं होतात ते 60, 60 आणि 74 आले. आणि लक्षामध्ये पहिल्याचं नाही, दुसऱ्याचं सांगतो या ठिकाणी. 68, 68 बघू. आता हे नसेल तर आपण हे काढूया, 58 काढू का दे ना, 68 काढून बघू. चला, 8 8 64, 64ला 4 आले. आता दोघांचं इथं इथं 6च्याला किती, 6 आले. दोघांचा करायचा गुणाकार. ओके, 8 7 किती बाबा, 56. 8 सकम 48, सॉरी 8 सकम किती, 48. 48ची दुप्पट करायची. 48 आणि 48 होतं 96, 96 आणि 6 वरची 96 6 किती, 102. 102ला या ठिकाणी काय लिहायची, 2 लिहायची. ओके, हातचे आले 10, विसरायचं नाही. हाताचे किती आले, 10 आले. आता जसा आपण 8चा वर्ग घेतला होता तसा 6चा वर्ग घ्यायचा. 6 6 36, 36 आणि 6 व्हायले मित्र हो 46. म्हणजे 46 या ठिकाणी 24, 46 24 आहे. म्हणजे 68 या संख्येचा वर्ग काय आहे, 46 24 आहे मित्र हो. अशा पद्धतीनं घनमूळसुद्धा वर्गमूळ काढले आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, तुम्ही पाहू शकता. नंतरचं 21 बघा या ठिकाणी. भारतामध्ये काय चालते, रुपया चालते, तर जपानमध्ये काय चालते, हे येन. ओके, येन हे त्यांचा रुपया आहे, तिकडे चालू शकते. आता खालचं बघा, विसंगत पर्याय ओळखायचा आहे. ओके, विसंगत तुम्हाला पर्याय दिसतो, एक मिनिट थांबा, कधी व्यवस्थित करून घेऊ द्या. ओके, आता विसंगत पर्याय ओळखा. बसस्थानक, रेल्वे स्टेशन, विमानतळ, इग्लू. आता हे तुम्हाला ज्या ठिकाणी इथे माणूस राहते, इथे माणूस राहते, इथे माणूस राहते, पण इथे माणूस राहते हे जात आहे मित्र. लक्षामध्ये हे जात आहे. इग्लू आपल्या देशामध्ये नाही, ते बाहेर देशामध्ये आहे जात, बाहेरील देशातील जात आहे ते, आणि त्या जातीचं या ठिकाणी आहे, म्हणून हा वेगळा शब्द आहे. लक्षामध्ये विसंगत आहे. विसंगतचा अर्थ काय होतो, संगत नसलेला शब्द म्हणजेच विसंगत शब्द होत असतो. आता नंतरचा प्रश्न बघू, 23वा. खालील अंक मालिकेत 1 हा अंक डावीकडून कोणत्या स्थानावर आहे, डावीकडून बघा, डावीकडून 1 2 3 4 5 6 7 8व्या, म्हणजे 8व्या स्थानावर आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके मित्र, नंतरचा प्रश्न बघा. या ठिकाणी बघा 2 आहे, ओके, 4 आहे, 16 आहे. खाली तुम्हाला या ठिकाणी दिसतात पर्याय दिसतात, बरोबर, पर्याय आहेत. पहिला पर्याय 8 आहे, दुसरा 32 आहे, तिसरा 256 आहे, तिसरा काय 196 आहे. ओके, बरोबर ना. तर काय झालं, 2चा वर्ग किती झाला, 4, 4चा वर्ग किती, 16, 16चा वर्ग किती होतो, 256 होतो. पाहता क्षणी उत्तर आलं की नाही, 200 किती, 56 आलेलं आहे. ओके, असे प्रश्न येत असतात, हे बुद्धिमत्तामधले प्रश्न आहेत आणि पोलीस भरतीसाठी खास येतात. तर खालीलपैकी मूळ संख्याचा गट कोणता. आता मूळ संख्या तुम्हाला शिकली आहे, तर मी 1 ते 100 मध्ये मूळ संख्या या ठिकाणी पाहिलं असतं. 1 ते 100 मध्ये या ठिकाणी मूळ संख्या 25 मूळ संख्या तुम्हाला पाहायला भेटत असतात मित्र हो. ओके, आता 1 ते 100 मध्ये सर्वात मोठी मूळ संख्या 97 आहे. एकच अशी संख्या आहे, एक संख्या नैसर्गिक संख्या आहे आणि ती मूळ संख्या आहे. आणि दुसरं एक महत्त्वाचं आहे, 1 ते 100 मध्ये दोन्ही संख्या अशी संख्या आहे, दोन्ही संख्या समसंख्यासुद्धा आहे आणि ती मूळ संख्या, एकमेव संख्या अशी आहे, सममूळ संख्या आहे. ओके, तर मित्र पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी दिसतो तुम्हाला. 1 3 5 ही संख्या अशी आहे की मूळ संख्येचा गट आहे, कारण इथं अशी पाहता अशी नाही तर 6 आहे, 6ला 3ने भाग जातो. 5 या ठिकाणी आहे, ते 4 सुद्धा मूळ संख्या नाही आहे, 9 सुद्धा मूळ संख्या नाही आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्र. नंतरचा बघा, बुद्धिमत्तामधला प्रश्न आहे आणि हे जे प्रश्न तुमच्या समोर दिसते मित्र, नातेसंबंधामधला प्रश्न आहे. आता गौरीच्या वडिलांच्या, गौरीला एक वडील आहे, एकुलता एक मुलाची, एकुलता एक मुलाची, आता कोणाच्या मुलाची, याच्याच मुलाची मुलगी गौरीची कोण आहे. आता बघा, एक वडील, अशा पद्धतीनं वडील आहेत, बरोबर आहे. आता गौरी या ठिकाणी, गौरी
गौरीच्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलाची म्हणजे मुलगा, बरोबर. मुलाची म्हणजे मुलगी, मुलाची येतं मुलगी. आता हे मुलगी, ओके. आता गौरीची कोण, तर हे भाची पडते, भाची. ओके, भाची आहे काही पर्याय क्रमांक 4 आहे. अशा पद्धतीने सोडवायचं आहे की नाही. ओके, ठीक आहे. तर असे समोरचे प्रश्न पाहण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे. आता इथपर्यंत थांबूया मित्र. खूप मजेशीर प्रश्न आहेत आपल्याकडे, काय टेन्शनच घ्यायचं नाही. आणि प्रश्नांचा असा साठवण आहे की नाही, बस जबरदस्त साठवण आहे मित्र. हो, एकदम नंबर 1 प्रश्न आहे. तर आता इथपर्यंत थांबूया. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाकीचे प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये.